नमस्कार मित्रांनो, काल माझी एका वडिलांसोबत भेट झाली. बोलता बोलता ते अचानक म्हणाले, अजय, माझा मुलगा अजून लहान आहे, पण एक गोष्ट मला रात्री झोपू देत नाही. मी अचानक विचारलं, काय झालं बा? ते म्हणाले की मला माझ्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, पण मला असं वाटते की मी जे कष्ट केले आहे ते माझ्या पोरांना नाही करावं. पण जेव्हा जेव्हा चांगल्या शिक्षणाची गोष्ट येते तेव्हा तेव्हा तिथं पैसा येतो. मग मला सुद्धा मनात असा विचार येते, त्याच्या शिक्षणाला मी पुरण का? त्याच्या शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे आहे का? हा प्रश्न, हा जो पैशाचा प्रश्न येतो, हा प्रत्येक आईवडिलांना येणारा प्रश्न आहे. प्रत्येक आईवडिलांच्या मनात असते की आपण आपल्या मुलांना चांगलं भविष्य देऊ, त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला पैसा पुरेल का? प्रत्येक आईवडिलांच्या मनात एक प्रश्न असते, आपण आपल्या मुलांना चांगलं भविष्य देऊ शकेल का? त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याकडे पैसा पुरेल का? याच प्रश्नाची उत्तरे घेऊन मी आलो आहे. जर तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल पैशाच्या गोष्टीवर, जिथे तुम्हाला पैशाबद्दल ज्ञान मिळेल आपल्या मराठी भाषेमध्ये. आपण आपल्या मुलांसाठी चांगले कपडे घेतो, चांगली खेळणी घेतो, त्याचा प्रत्येक हट्टास आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या भविष्यासाठी आपण प्लॅनिंग करतो का? नाही. हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. आपल्या मुलाचं भविष्य एका दिवसात महाग होत नाही, ते हळूहळू महाग होत जाते, म्हणजेच इन्फ्लेशन. तर काय महाग आहे, तर ते कसं काय? चला तुम्हाला मी समजावून सांगतो. आज एखाद्या चांगल्या कॉलेजची फी 20 लाख रुपये आहे. तुम्हाला वाटेल की माझा मुलगा तर लहान आहे, अजून 20 वर्ष बाकी आहे त्याला, मग पाच बसू तेव्हाच तेव्हा. पण तसं नाही हो, महागाई थांबत नाही. आज जे 20 लाखाचं आहे ते भविष्यात 40-50 लाखाचं किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकते. म्हणून आपल्याला आजपासून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. एक असा प्रश्न येतो की एवढे पैसे मग आणायचे कुठून? 50 लाख जमा करणं कठीण आहे, पण 15-20 वर्ष आधीच प्लॅनिंग करून ठेवलं तर हे खूप सोपं जाते. यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे SIP. हो, SIP. दर महिन्याला थोडी रक्कम बाजूला ठेवून ती योग्य म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे, यालाच SIP म्हटलं जातं. SIP च्या सहारे आपण आपलं लक्ष्य साध्य करू शकतो. मग सर्वांना तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडते, हो हे सर्व तर ठीक आहे, मग SIP काऊन? तर चला मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो की SIP आपल्या मुलांचं भविष्य कसं काय घडवू शकते. तर चला आपण समजून घेऊया की SIP का. आपण समजून घेऊया की आपण दर महिन्याला 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. आपण आपल्या मुलाच्या भविष्यासाठी दर महिन्याला 5,000 रुपये अलग ठेवणार आहोत आणि ते पैसे आपण इन्व्हेस्टमेंट करणार असं ठरवलं आहे. तर किती वर्ष समजून घ्या. आपण ॲव्हरेजली पकडून धरू आपल्याकडे 20 वर्ष आहे आणि आपल्याला 20 वर्षानंतर 50 लाख रुपये पाहिजे. पण हे तुम्ही उदाहरणार्थ लक्षात घ्या की जे हे 50 लाख रुपये आहे हे फ्युचरचे 50 लाख रुपये आहे, पण आताच्या कंडिशनचे जे 25 ते 30 लाख रुपये आहे तेच फ्युचरमध्ये 50 लाख रुपये राहणार आहे. म्हणजे जी महागाई आहे ते वाढत जाणार आहे. भले आपल्याला 50 लाख रुपये वाटत असेल, पण ते फ्युचरमध्ये कमी राहणार आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आपण ठरवलं होतं की आपण 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत पर मंथला. कुठे करणार आहोत? बँकेत, LIC मध्ये किंवा पोस्टाच्या PLI मध्ये, RD करणार आहोत किंवा सुकन्या योजना यांच्यामध्ये आपण 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. आणि त्याच्याच अपोजिट जर आपण 5,000 रुपये जर SIP केली तर बघा काय होते. तर तुम्ही समजून घ्या, आपली 20 वर्षाची 5,000 रुपये महिन्या याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट होते 12 लाख रुपये, जवळपास 12 लाख रुपयेच होणार. इथे पण तेवढीच अमाऊंट होणार. आपण तेवढीच अमाऊंट इन्व्हेस्ट करणार 5,000 रुपये पर मंथ आणि 20 वर्षासाठी. याची पण टोटल इन्व्हेस्टमेंट किती होणार? याची पण टोटल इन्व्हेस्टमेंट होणार 12%. आता हे बघा, बँक, LIC, पोस्टाची PLI, RD, सुकन्या योजना किंवा तुम्ही एक्झाम्पल घ्या रिअल इस्टेट, याचा सुद्धा ॲव्हरेजली 8%. हा सुद्धा मी खूप जास्त घेतलाय. बँक तर 6-7% देते, LIC पण 6-7% देते, पोस्टाची PLI 7-8% देते, सुकन्या योजना पण 7-8% देते. आणि आपण रिअल इस्टेटचं एक्झाम्पल घेतलं ते पण 7-8%च देते. आणि रिअल इस्टेटमध्ये काय होतं ना, एक प्रॉब्लेम येतो, फ्लेक्झिबिलिटी नाही राहत. आपल्याला जेव्हा पाहिजे आपण तेव्हा विकू शकत नाही, जेवढं पाहिजे तेवढं विकू शकत नाही. हे एक मोठा इश्यू आहे. हा जो इश्यू आहे हा सर्व या योजनामध्ये आहे. कारण आपण कधीही पैसे काढू शकत नाही, कधीही आपल्याला जर एखादी एमर्जन्सी पडली आपण पैसे कधीच काढू शकत नाही. आपले पैसे किती झाले, काय झाले, आपण इथं कुठंच ट्रॅक करू शकत नाही. तर हा एक मोठा फॉल्ट आहे. पण SIP मध्ये तसं नाही. आपल्याला कधीही पैसे आपण काढू शकतो. एखाद्या इमर्जन्सीमध्ये आपण पैसे आपल्याला काम पडले तर आपण पैसे काढू शकतो. आपले पैसे किती झाले, काय झाले, ॲज आपल्याला ट्रॅकिंग रेकॉर्ड असते, आपल्या मोबाईलमध्ये ॲप असते, आपण ट्रॅक करू शकतो. तर चला मेन पॉईंटवर येऊ. आपली टोटल इन्व्हेस्टमेंट झाली आहे 12 लाख रुपये आणि त्यावर ॲव्हरेजली आपल्याला 8% भेटला आहे, असं समजून चालू. हेच आता काय होणार 20 वर्षानंतर, हे जे आपले 12 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होती त्याचे बनणार 30 लाख रुपये. हे समजलं तुम्हाला की 12 लाख रुपये जी इन्व्हेस्टमेंट होती
त्याच्यावर आपल्याला 8% आपल्याला व्याज भेटेल, त्याची भेटणार आपल्याला 30 लाख रुपये. त्याच्या अपोजिट जर आपण सेच 12 लाख रुपये जर SIP केली, आपल्याला ॲव्हरेजली 12%, कारण SIPचा सर्वात सेफेस्ट जो पर्सेंटेज आहे तो आहे 12%. हा मी सर्वात सेफ सांगितला आहे. 15% सुद्धा 15-20% सुद्धा पॉसिबल आहे SIP मध्ये. हो मित्रांनो, 15-20% सुद्धा खूप इझिली पॉसिबल आहे. तर मी ॲव्हरेजली सर्वात साधारण 12% पकडलाय, तरी आपले 46 लाख रुपये होतात. म्हणजे याच्यापेक्षा 16 लाख रुपये जास्त. म्हणजे आपण जवळपास या टार्गेटच्या जवळपास आहोत. आपण जो विचार केला होता की मला 50 लाख रुपये पाहिजे 20 वर्षानंतर, तर ते आपण इझिली अचीव करू शकतो. थोडं ऍडजस्टमेंट करून, थोडा अजून स्मार्ट डिसिजन घेऊ. तर बघा, हाच आहे फरक स्पष्ट आहे. आपली महागाई 6% आहे, त्याच्यामुळे SIP हीच एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. तर मी तुम्हाला समजून सांगितलं आहे की अदर इन्व्हेस्टमेंट वर्सेस SIP. तुम्हाला फरक स्पष्टपणे समजला असेल. जर आपण या पद्धतीने जर प्लॅनिंग केली तर आपण आपल्या मुलांना चांगलं भविष्य देऊ शकतो. मग ते शिक्षण असो, लग्न असो, की कोणत्या व्यवसायासाठी त्यांना लागणारा पैसा असो, आपण आपल्या मुलांना चांगलं भविष्य देऊ शकतो SIPच्या मदतीने. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काहीही कामाची माहिती भेटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि हो, प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.